विटॅमिन सी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा सर्दी, नाहीतर मग संत्री, बरोबर ना? पण थांबा, याच्या पलीकडे ना त्याची एक जबरदस्त ताकद लपलेली आहे. एक अशी शक्ती जी आपलं आरोग्य खरंच बदलू शकते. चला तर मग आज आपण तीच छुपी ताकद शोधून काढूया. आता खरं सांगा, आपलाही असाच समज आहे का की विटॅमिन सी म्हणजे काय तर फक्त सर्दी खोकल्याचा उपाय? जर असं वाटत असेल तर आपण एका खूप महत्त्वाच्या पोषक तत्वाच्या अनेक अविश्वसनीय फायद्यांना नकळतपणे मुकत आहोत. तर मग या सर्दी खोकल्याच्या पलीकडे जाऊन विटॅमिन सीची खरी भूमिका काय आहे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. खरं तर विटॅमिन सी आपल्या शरीराचा एक सच्चा मित्र आहे आणि आज आपण त्याचे असे फायदे बघणार आहोत जे आपण रोजच्या जगण्यात पाहू शकतो, अनुभवू शकतो. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे रोगप्रतिकार शक्ती. विटॅमिन सी काय करतं तर आपल्या शरीरातल्या पांढऱ्या रक्तपेशींना तयार व्हायला मदत करतं. आता या पेशी म्हणजे काय तर आपल्या बॉडीचे सैनिक. हे सैनिक कोणत्याही इन्फेक्शनशी थेट लढतात आणि म्हणूनच शरीरात विटॅमिन सी पुरेसं असेल ना तर आजारपणातून लवकर बरं व्हायला मदत होते. तरुण चमकदार त्वचा कोणाला नको असते, नाही का? तर याचं रहस्य आहे व्हिटॅमिन सी मध्ये. ते कोलॅजन नावाचं एक प्रोटीन बनवण्यासाठी खूप गरजेचं आहे आणि हेच कोलॅजन आपली त्वचा एकदम घट्ट ठेवतं, सुरकुत्या कमी करतं आणि एवढंच नाही तर जखमाही लवकर भरून काढायला मदत करतं. आता एक खूप महत्त्वाचा मुद्दा. जर सतत थकल्यासारखं वाटत असेल, अशक्तपणा जाणवत असेल तर नीट ऐका. विटॅमिन सी आपल्या शरीराला अन्नातून लोह म्हणजे आयर्न शोषून घ्यायला मदत करतं आणि हे विशेषतः शाकाहारी पदार्थांमधून आयर्न मिळवणाऱ्यांसाठी तर खूपच महत्त्वाचं आहे. आणि यात एक गंमत आहे. समजा आपण पालेभाज्यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाल्ले तर त्यातून मिळणारा आयर्न शरीर लगेच शोषून घेत नाही. पण जर तेच पदार्थ विटॅमिन सी सोबत खाल्ले तर शरीरात आयर्न शोषून घेण्याची प्रक्रिया कित्येक पटींनी वाढते आणि याचा परिणाम एकदम सरळ आहे, जास्त ऊर्जा आणि कमीत कमी थकवा. हे तर झाले फायदे जे आपल्याला दिसतात किंवा जाणवतात. पण विटॅमिन सीचा एक असाही फायदा आहे जो पडद्याआड काम करतो. तो म्हणजे आपल्या शरीराचा एक न दिसणारा रक्षक बनून. पण हा रक्षक लढतो कोणाशी? तर आधी शत्रूला ओळखूया. या शत्रूचं नाव आहे फ्री रॅडिकल्स. आता हे फ्री रॅडिकल्स म्हणजे काय तर असे काही वाईट कण जे आपल्या चांगल्या निरोगी पेशींवर हल्ला करतात आणि त्यांना खराब करतात. आणि इथेच एंट्री होते आपल्या हिरोची, विटॅमिन सी. विटॅमिन सी एक जबरदस्त अँटीऑक्सिडंट आहे. ते काय करतं तर या फ्री रॅडिकल्स नावाच्या शत्रूंना शोधून त्यांना निकामी करतं. यामुळे आपल्या शरीराचं आतून संरक्षण होतं आणि भविष्यात होणाऱ्या अनेक मोठ्या आजारांचा धोकाही कमी होतो. आणि ही गोष्ट इथेच थांबत नाही. विटॅमिन सी आपल्या रक्तवाहिन्यांना लवचिक ठेवून हृदयाला निरोगी ठेवायला मदत करतं. आणि इतकंच नाही तर मेंदूमध्ये संदेश पोचवणाऱ्या महत्त्वाच्या घटकांना म्हणजे न्यूरोट्रान्समीटरना सपोर्ट देऊन आपल्या विचार करण्याच्या क्षमतेलाही ताकद देतं. आता इतके सगळे फायदे ऐकल्यावर मनात प्रश्न आलाच असेल की मग हे एवढं महत्त्वाचं विटॅमिन सी मिळवायचं कसं? आणि समजा ते कमी पडलं तर ओळखायचं कसं? चला आता हेच बघूया. विटॅमिन सी साठी कुठे लांब जायची गरज नाही. आपल्या घरातच त्याचे खजिने आहेत. सगळ्यात बेस्ट स्रोत म्हणजे आपला आवळा. यात विटॅमिन सी भरपूर असतं. त्याशिवाय संत्री, लिंबू, पेरू, ढोबळी मिरची आणि हिरव्या पालेभाज्या या सगळ्यातून ते आपल्याला सहज मिळतं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे पदार्थ शक्यतो ताजी खावेत म्हणजे फायदा जास्त होतो. आणि समजा जर विटॅमिन सी कमी पडलं तर शरीर आपल्याला काही संकेत देतं, जसं की काहीही न करता थकवा येणं, ब्रश करताना हिरड्यांमधून रक्त येणं किंवा एखादी जखम झाली तर ती लवकर बरी न होणं. ह्या लक्षणांकडे दुर्लक्ष करायचं नाही. आणि जर या कमतरतेकडे खूप काळ दुर्लक्ष झालं तर स्कर्वी नावाचा एक गंभीर आजार होऊ शकतो. या एका गोष्टीवरूनच कळतं की हे जीवनसत्व आपल्यासाठी किती किती महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या चर्चेतून काय लक्षात येतं? एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे. विटॅमिन सी हे फक्त सर्दी खोकल्यापुरतं मर्यादित नाही. ते आपल्या संपूर्ण आरोग्याच्या इमारतीचा एक महत्त्वाचा मजबूत खांब आहे. म्हणूनच हे वाक्य अगदी मनावर कोरून ठेवण्यासारखं आहे. या साध्या जीवनसत्वाकडे दुर्लक्ष करू नका. ते आपलं आरोग्य बदलू शकते. खरंच कधीकधी अगदी साध्या वाटणाऱ्या गोष्टींमध्येच आरोग्य बदलण्याची जबरदस्त ताकद असते.
आणि आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, व्हिटॅमिन सी सारखेच असे आणखी कोणते साधे वाटणारे पोषक घटक असतील ज्यांच्या खऱ्या शक्तीकडे आपलं दुर्लक्ष होत असेल? जरा विचार करून बघा.